आज आपण बघणार आहे किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. त्यालाच म्हणतात किर्चॉफ्स करंट लॉ, शॉर्टमध्ये आपण म्हणतो केसीएल किंवा किर्चॉफ जंक्शन लॉ सुद्धा म्हणतात याला. आता किर्चॉफ लॉ कशासाठी आहे? तर किर्चॉफ्स करंट लॉ डील्स विथ द कन्झर्वेशन ऑफ चार्ज एंटरिंग अँड लिव्हिंग ए जंक्शन. त्याकरता हा किर्चॉफ्स करंट लॉ आहे. आता काय म्हणतो किर्चॉफ्स करंट लॉ? The algebraic sum of all the currents entering and leaving a junction must be equal to 0. आता ही डायग्राम पहा. याच्यामध्ये करंट I1 जंक्शन कडे जात आहे, करंट I2 जंक्शन कडून बाहेर पडत आहे, करंट I3 जंक्शन कडे जात आहे, करंट I4 जंक्शनच्या बाहेर पडत आहे, करंट I5 जंक्शन कडे येत आहे आणि करंट I6 हा जंक्शन कडून बाहेर पडत आहे. तर आपल्याला हा जो केसीएल आहे, किर्चॉफ्स करंट लॉ, काय म्हणतो? द अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द करंट्स एंटरिंग अँड लिव्हिंग ए जंक्शन मस्ट बी इक्वल टू 0. म्हणजेच डायग्राम नुसार I1 मायनस I2 प्लस I3 मायनस I4 प्लस I5 मायनस I6 इज इक्वल टू 0. आता याच्यामध्ये किर्चॉफ्स करंट लॉ मध्ये साइन कन्व्हेन्शन काय आहे की जो करंट जंक्शन कडे जातो त्याला पॉझिटिव्ह समजायचं आणि जो करंट जंक्शन कडून बाहेर पडतो त्याला निगेटिव्ह समजायचं. हे त्याचं साइन कन्व्हेन्शन. आणि द टोटल करंट फ्लोईंग टुवर्ड द जंक्शन इज इक्वल टू द टोटल करंट फ्लोईंग अवे फ्रॉम द जंक्शन. म्हणजे त्या जंक्शन पॉइंट कडे जाणारे करंट, जंक्शन कडे जाणाऱ्या करंटची बेरीज बरोबर जंक्शन कडून बाहेर पडणाऱ्या करंटची बेरीज ही सारखीच असते. म्हणजे आपण काय म्हणू? दॅट इज समेशन ऑफ आय इन. म्हणजे आय इन म्हणजे जंक्शन कडे जाणारे करंट बरोबर समेशन ऑफ आय आउट म्हणजे जंक्शन कडून बाहेर जाणारे करंट. हे काय असतात? सारखे असतात. म्हणजेच I1 म्हणजे आकृतीच्या डायग्राम नुसार I1 प्लस I3 प्लस I5 इज इक्वल टू I2 प्लस I4 प्लस I6. तर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे प्रॅक्टिकली. तर हा आहे किर्चॉफचा करंट लॉ. किर्चॉफचा करंट लॉ. द अल्जेब्रिक सम ऑफ द करंट ॲट ए जंक्शन इज 0 इन ॲन इलेक्ट्रिकल नेटवर्क. आता हे साइन कन्व्हेन्शन काय यायचं? ए करंट अरायव्हिंग ॲट ए जंक्शन इज कन्सिडर पॉझिटिव्ह while a current leaving a junction is considered negative. म्हणजे जो करंट जंक्शन कडे जातो त्याला पॉझिटिव्ह समजायचं आणि जो करंट जंक्शन कडून बाहेर पडत आहे त्याला निगेटिव्ह. आता जंक्शनची डेफिनेशन काय? ए पॉइंट इन एन इलेक्ट्रिकल सर्किट व्हेअर 2 or more conductors are joined together is called जंक्शन किंवा त्याला नोड म्हणतात. जंक्शन किंवा नोड म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त जर कंडक्टर एका ठिकाणी जॉईन होत असतील तर त्याला म्हणतात जंक्शन. 1 किंवा 2 नाही, हे लक्षात ठेवा. 2 किंवा 2 पेक्षा जास्त कंडक्टर एका ठिकाणी जर जॉईन होत असतील तर त्या पॉइंटला म्हणतात जंक्शन. ठीक आहे. आता या डायग्राम मध्ये I1 हा जंक्शन कडे चाललाय, I2 जंक्शनच्या बाहेर, I3 जंक्शन कडे, I4 जंक्शनच्या बाहेर, I5 जंक्शन कडे आणि I6 जंक्शनच्या बाहेर जात आहे. तर हे जे करंट आहे म्हणजे इन डायग्राम करंट I1, I3 and I5 are considered positive as they arrive at the junction. And current I2, I4 and I6 are considered negative as they leave the junction. तर हे आहे साइन कन्व्हेन्शन. ठीक आहे. म्हणजेच इलेक्ट्रिक सर्किट मधील कोणत्याही जंक्शन पॉइंटला मिळणाऱ्या करंटची एकूण बेरीज काय असते? 0 असते. म्हणजे कुठल्याही सर्किटमध्ये जंक्शन कडे येणाऱ्या करंटची बेरीज व जंक्शन कडून बाहेर जाणाऱ्या करंटची बेरीज सारखीच असते. ठीक आहे. हा आहे किर्चॉफचा करंट लॉ.
किर्चॉफचा करंट लॉ. आणि हा लॉ कशासाठी आहे? द कन्झर्वेशन ऑफ चार्ज एंटरिंग अँड लिव्हिंग ए जंक्शन, त्याबद्दल आहे. ठीक आहे. आता किर्चॉफचा सेकंड लॉ जो आहे त्याला म्हणतात किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. किर्चॉफ व्होल्टेज लॉ KVL हा किर्चॉफचा दुसरा लॉ आहे. तो पाहू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आता प्रॅक्टिकल सेटअप पाहू याचं KCLचं, करंट किर्चॉफचा करंट लॉ. आता तुम्हाला हे सेटअप दिसते. तर याच्यामध्ये हे सर्किट डायग्राम आहे. इथं आपण व्हेरिएबल पॉवर सप्लाय लावला आहे. हा व्हेरिएबल पॉवर सप्लाय. त्याच्यानंतर हे इथं कनेक्शन दिलेलं आहे त्याचं. आणि या सर्किटमध्ये आपण R1, R2, R3 आणि R4 असे 4 रेजिस्टर लावलेले आहेत. तर R1 मधून वाहणारा करंट I1 किंवा IR1, ठीक आहे. आणि R2 मधून वाहणारा करंट I2, R3 मधून वाहणारा करंट I3 आणि R4 मधून वाहणारा करंट I4 असे नावं दिले आहे आपण त्याला. IR1 म्हणा किंवा I1 म्हणा ते चालेल. आपण IR1 का लिहिले तर कारण रेजिस्टर R1 मधून वाहणारा करंट म्हणजे I1, ठीक आहे. त्याला आपण नाव दिलं IR1. तर IR1 लिहिलं चालते किंवा I1 लिहिलं तरी चालते. आता हा जो पॉइंट आहे, हा जंक्शन पॉइंट आहे. हा जंक्शन पॉइंट सर्किटचा, त्याला जंक्शनला नोड सुद्धा म्हणतात, NODE. आता हा जो करंट आहे हा या जंक्शनकडे जात आहे आणि बाकीचे जे करंट आहेत ते जंक्शनच्या बाहेर पडत आहेत. बाकीचे जे करंट आहेत जंक्शनच्या बाहेर पडत आहेत. म्हणजे I1 ला आपल्याला पॉझिटिव्ह साईन द्यावं लागेल, I2 ला निगेटिव्ह साईन द्यावं लागेल, I3 ला निगेटिव्ह आणि I4 ला निगेटिव्ह साईन द्यावं लागेल. कारण हे 3 करंट जे आहेत हे बाहेर पडत आहेत जंक्शनच्या. आणि I1 जो आहे तो जंक्शनकडे जात आहे, त्याला पॉझिटिव्ह साईन द्यायचं आहे. तर आपण आता करंट पाहू. आता आपण सध्या 6 व्होल्ट सप्लाय दिलेला आहे, 6 व्होल्ट DC सप्लाय दिलेला आहे. आता करंट जो आहे किती दाखवते पहा. आता I1 दाखवते 5.5, I2 दाखवतो 3.35 मिली एम्पियर मध्ये आहे करंट. त्यानंतर I3 1.53 मिली एम्पियर आणि I4 1.1 मिली एम्पियर. म्हणजे आता आपण पाहिलं I1 हा पॉझिटिव्ह आहे आणि बाकीचे जे 3 आहेत I2, I3, I4 हे निगेटिव्ह मध्ये आहेत कारण हे जंक्शनच्या बाहेर पडत आहे. फक्त I1च असा आहे की तो जंक्शनकडे जात आहे. आता या शेवटच्या 3 करंटची जर बेरीज केली तर 3 आणि 4, 5, 6 जवळपास 6 एम्पियर मिळते. आणि आपल्याला हे 5.9 दाखवून राहिलात, 5.9. तर आता हे रिडिंग लिहायचे आहेत आपल्याला ऑब्झर्वेशन टेबलमध्ये. मग बघू आपण त्याच्यात किती तफावत पडतो. आता आपल्याला पहिलं रिडिंग असं मिळालं आहे, I1 5.8 मिली एम्पियर, I2 3.36 मिली एम्पियर, I3 1.54 मिली एम्पियर, I4 1.1 मिली एम्पियर. आता जंक्शनकडे जाणारा करंट फक्त एक I1 आहे 5.8 मिली एम्पियर आणि जंक्शनकडून बाहेर जाणारे करंट I2, I3, I4 याची बेरीज केली आपण, ती मिळाली 6 मिली एम्पियर. म्हणजे हा जवळपास सारखा. याच्यामध्ये जो तफावत आहे तो 0.2 मिली एम्पियरचा रिडिंगमध्ये. I1 आपल्याला 5.8 आणि हे जे तिघांची बेरीज 6 मिली एम्पियर, म्हणजे जवळपास सारखंच आहे. म्हणजे आपण काय म्हणू इथं की जंक्शनकडे येणारा करंट बराबर जंक्शनकडे बाहेर पडणारा करंट हे सारखेच असतात. ठीक आहे. याच्यावरून हे सिद्ध होते. आणि याच्यात I1 मायनस I2, I1 मायनस I2 मायनस I3 मायनस I4 बरोबर 0. आता I1 ची किंमत ठेवली इथं आपण 5.8 मायनस I2 3.36, I3 1.54 आणि I4 ची किंमत 1.1
मिलीएम्पियर इज इक्वल टू 0. आणि हे जर केलं आपण इक्वेशन तर हे काय येईल, जवळपास सारखंच मिळेल आपल्याला. ठीक आहे. तर आपण आता दुसरं रीडिंग बघू. आता करंट, किर्चॉफचा करंट लॉसाठी आपलं हे सर्किट डायग्राम आहे, प्रॅक्टिकल सेटअप. याच्यामध्ये हा व्हेरिएबल डीसी सप्लाय वापरला आपण, रजिस्टर R1, मिलीमीटर, रजिस्टर R2, R3, R4 आणि त्याच्यातून वाहणारा करंट हा मिलीमीटर इथं वापरला, इथं मिलीमीटर, इथं मिलीमीटर. तर हा करंट I2, I3, I4. आता I1 जो आहे हा जंक्शनकडे जाऊन राहिला आणि बाकी जे 3 करंट आहेत I2, I3, I4 हे जंक्शनच्या बाहेर पडत आहेत. म्हणून हे आपण निगेटिव्ह मार्क केलं त्याला आणि I1ला पॉझिटिव्ह. ठीक आहे. जंक्शनला नोड सुद्धा म्हणतात, NODE नोड. ठीक आहे. तर इथं जे मिलीमीटर वापरलं आहे, ॲक्च्युअल आपण डिजिटल मल्टीमीटर वापरले आहे आणि त्याची रेंज आपण मिलीमीटरवर ठेवलेली आहे. तर आपण आता एक रीडिंग घेतलं आहे. 6 व्होल्ट सप्लाय दिल्यानंतर आपल्याला करंट कसा मिळतो आहे, हां, आणि कोणते करंट जंक्शनकडे चालले आणि कोणते करंट जंक्शनच्या बाहेर पडत आहेत ते बरोबर मिळतात की नाही हे आपण बघितलं. आता दुसरं रीडिंग बघू आपण. आता आपण 9 व्होल्ट सप्लाय दिला आहे. 9 व्होल्ट सप्लाय दिल्यानंतर आपल्याला I1 मिळत आहे 7.9, I2 4.85, I3 दुसरं रीडिंग 9 व्होल्ट सप्लाय दिल्यानंतर I1 8.3 मिलीएम्पियर, I2 5.05 मिलीएम्पियर, I3 2.31 आणि I4 1.6 मिलीएम्पियर. 1.6 मिलीएम्पियर. पहिलं I1 हा जंक्शनकडे जात आहे आणि बाकीचे जे 3 आहेत ते जंक्शनच्या बाहेर पडत आहेत. बाकीच्या 3ची जर आपण बेरीज केली 5, 2, 7, 8 जवळपास 9 मिलीएम्पियर जाते आणि I1 आपल्याला दाखवते 8.6 मिलीएम्पियर. ठीक आहे. म्हणजे याच्यावरून सिद्ध होते की किर्चॉफचा करंट लॉ जो आहे त्या जंक्शन बिंदूकडे जाणारे करंट बरोबर जंक्शनकडून बाहेर पडणारे करंट हे सारखेच असतात. ठीक आहे. पहा 7. थोडंफार चेंज होत राहते. आता किर्चॉफचा करंट लॉ जो आहे, हां, तर इक्वेशन I1 मायनस I2 मायनस I3 मायनस I4 बरोबर 0. म्हणजे I1 बरोबर I2 प्लस I3 प्लस I4 म्हणजे जंक्शनकडे येणारा करंट बरोबर जंक्शनकडून बाहेर पडणारे करंट. तर हे 2 रीडिंग घेतले आपण. पहिलं 6 व्होल्ट दिल्यानंतर आणि दुसरं 9 व्होल्ट दिल्यानंतर. आता I1 बरोबर हे बाकीचे 3 करंट. तर इथं I1 5.8 मिलीएम्पियर इज इक्वल टू 6 मिलीएम्पियर म्हणजे जवळपास सारखाच मिळते आपल्याला. आतमध्ये जंक्शनकडे येणारा करंट बरोबर जंक्शनच्या बाहेर जाणारा करंट. दुसरं रीडिंग सुद्धा तसंच आहे. 7.9 मिलीएम्पियर बरोबर 8.13 मिलीएम्पियर. ठीक आहे. म्हणजे आतमध्ये येणारा करंट जंक्शनकडे आणि जंक्शनच्या बाहेर जाणारा करंट हे जवळपास सारखेच मिळतात. हाच आहे किर्चॉफचा करंट लॉ. ठीक आहे.